मॉर्निंग. आता ज्या घरामध्ये लहान मुलं असतात ना त्या घरामध्ये हा सगळा पसारा होतच असेल आणि हा खेळ तर नक्कीच होत असेल भांड्यासोबत. त्यानंतर आता मोठ्यापणी माझी रिद्धू माझी मदत करणार की नाही माहीत नाही, पण आता तर माझ्या प्रत्येकच कामामध्ये ती मदत करत असते आणि आता पुढे पुढे जाऊन ना ती कामं करत असते. त्यानंतर ना खूप दिवसांनी आता केसांना तेल लावून छान अशी मालिश करून घेणार होती आणि हप्त्यातून एकदा तर केसांना तेल लावलंच पाहिजे मला असं वाटते. आता खूप दिवस झाले होते माझे केस पण खूप रफ आणि डल झाले होते, त्यामुळे छान अशी वेणी पण टाकून घेतली होती. त्यानंतर आता सोबतच ना रिद्धूला पण छान असं तेल लावून मालिश करून दिलं होतं. आता रिद्धू पण खूप एन्जॉय करत होती आणि तिला पण खूप मज्जा आली होती मालिश करताना. त्यानंतर आता आम्ही दोघंही मस्त असे चंपाकली बनवून तयार होतं. आता हे चंपाकली काय करणार माहीत नाही. त्यानंतर ना घरातले छोटे मोठे कामं केले आणि त्यानंतर ना संध्याकाळच्या जेवणामध्ये छान अशी मूग ना कुकरमध्ये लावून घेतली होती. आता हे मूग ना खूप पौष्टिक असते, त्यामुळे ना उकडलेलं ना रिद्धूला खायला दिलं होतं. आता रिद्धूचं पण खाऊ झालं होतं आणि मी पण मग याच मुगाला फोडणी दिली आणि छान अशी भाजी तयार केली. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.